काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जवळजवळ अर्धा तास बैठक झालेली आहे। आता जसं मी तुम्हाला कालच ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर एक व्हिडिओ करून सांगितलेलं, या भेटीत काय काय घडतंय हे सगळं काही आपल्याला संजय राऊतच सांगू शकतील। त्याचं उत्तर शिवसेना नेते राऊतांकडेच असू शकतं आणि आज त्यांनी समोर येऊन एक महत्त्वाची माहिती आता दिलेली आहे आणि ही माहिती आपल्याला बिलकुल इग्नोर करून चालणार नाहीये। राऊतांनी दोन बंधूंमध्ये काय काय चर्चा झाली आहे यावर भाष्य करताना ठाकरे बंधूंचं वर्चस्व कुठे कुठे आहे आणि दोन बंधू कोणत्या महानगरपालिका एकत्र निवडून आणू शकतील यावर महत्त्वपूर्ण भाष्य केलेलं आहे। याशिवाय महाविकास आघाडीचं काय होणार हे देखील त्यांनी स्पष्टच सांगितलंय। आपण सविस्तर या विषयासंदर्भात आता जाणून घेऊया। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर काल उद्धव राज यांची बैठक झाली आणि बरेच प्रश्न आपल्याला पडले। आता युती झाल्यावर मुंबईचा महापौर कोण होणार यावर देखील एक प्रश्न कायम होता, कारण की दोन मोठी पक्ष जी आहेत, जी मुंबईमधली आहेत, ठाकरे ब्रँड जे आहेत, त्यांच्यामध्ये महापौर पदावरून काय होऊ शकतं असा प्रश्न आपल्याला पडलेला। मग मनसेचा असेल की शिवसेनेचा, यावर आता मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे। याशिवाय उद्धव राज भेटीनंतर आज मनसेची तातडीची बैठक होत आहे। या बैठकीची देखील माहिती माझे जे सहकारी आहे गौरीने ती दिलेली आहे। ते दोन्ही व्हिडिओ देखील या भेटीच्या चर्चा संदर्भात महत्त्वाचे असल्याने ते तुम्ही नक्की पहा। या व्हिडिओच्या शेवटीला तुम्हाला ते सजेस्ट होतीलच। मात्र संजय राऊतांनी आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र युतीत कुठे कुठे लढू शकतात यावर सूचक वक्तव्य केलेलं आहे। राऊत म्हणालेत, माननीय उद्धवजी आणि माननीय राज ठाकरेंमध्ये काही महानगरपालिकांना घेऊन एकमत झालेलं आहे। त्यात कोणत्या कोणत्या महानगरपालिका आहेत तर मुंबई ही आहेच, सोबतच ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली आणि पुणे व नाशिक या महत्त्वाच्या महानगरपालिका दोन्ही बंधू एकत्र लढण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि दोन्ही बंधू त्यावर काय करतायत हे आता पाहण्यासारखं असणार आहे। पण काही ठिकाणी तर फक्त मनसेची ताकद देखील आहे, तर तिकडे देखील एकत्रच आम्ही लढण्याचा प्रयत्न करू। आता हे झालं फक्त मनसे शिवसेना बद्दल। मात्र महाविकास आघाडीचं मग काय होणार असा प्रश्न देखील उपस्थित राहतोय। यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, आमच्या कालच्या कौटुंबिक सोहळ्याला सुप्रिया ताई सुळे सुद्धा होत्या। म्हणजे तुम्ही बघा, मविया ही आमच्या सोबतच आहे। आता काल जो बारशाचा कार्यक्रम झालेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, तो देखील काल हजारो लोकांनी पाहिलेला आहे। तिथे काय काय झालेलं आहे, कोण कोण उपस्थित होतं हे सगळं सांगण्यात आलेलं आहे। आता सुप्रिया ताई सुळे देखील तिकडे उपस्थित होत्या, त्यामुळे राऊतांचं म्हणणं आहे की बघा, आता मविया तर आमच्या सोबतच आहे, कौटुंबिक कार्यक्रमाला तर ते अशाही येत आहेत। शिवाय आपण सुप्रिया ताई सुळे यांना जेव्हा दोन बंधू एकत्र आलेले मराठीच्या मुद्द्यावरून, त्यावेळेला देखील आपण त्यांना त्या इव्हेंटला, त्या कार्यक्रमाला आपण पाहिलेलं आहे। म्हणजे राऊतांचं म्हणणं आहे यावरून की मविया कुठेही गेलेली नाहीये। महाराष्ट्र विकास आघाडीचं जे अस्तित्व आहे ते कायम असणार आहे, तिचं कार्य कायम आहे, तिची भूमिका कायम आहे आणि तिचं महत्त्व देखील कायम आहे असे राऊत सध्या म्हणतात। महानगरपालिका हा एक विचार आहे, हा एक वेगळा विचार असतो, त्याच्यामुळे महाविकास आघाडी कुठेच जाणार नाहीये। काही महानगरपालिकांमध्ये शिवसेना मनसे हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीतल्या घटकांना समान एक जे आहे ते सामावून घेऊ शकतात। महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी गणितं असल्याने मविया ही तशीच राहणार, त्यात बदल होणार नाही। कुठे शिवसेना मनसे चालू शकते तर कुठे महाराष्ट्र विकास आघाडीला बरोबर सोबत घ्यावं लागेल। कुठे फक्त शिवसेना असेल तर कुठे फक्त मनसे असेल, कुठे काँग्रेस असेल तर कुठे फक्त राष्ट्रवादी असेल, त्यांचं अस्तित्व तिथे जास्त असेल। मग त्याबरोबर त्या भागांमध्ये एकत्र बसून काम करून आम्हाला फायनल फॉर्म्युला जो आहे तो ठरवावा लागेल। म्हणजे आता या आघाडींबाबत जिथे जिथे महानगरपालिकांमध्ये ज्या ज्या पक्षाची ताकद आहे तिकडे हा फॉर्म्युला जो आहे तो ठरवावा लागणार आहे। मात्र राऊतांनी जसं म्हटलेलं आहे, काही फॉर्म्युले हे आधीच आता ठरलेले आहेत कालच्या बैठकीत। आता राऊत असे देखील म्हणतायत की काही पालिकांमध्ये फक्त राष्ट्रवादीची ताकद आहे, तर विदर्भात अनेक ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे। या सगळ्याचा विचार या सगळ्या पुढल्या निवडणुकात आता करावा लागणार आहे। आता या सगळ्याचा निष्कर्ष काय काढता येतोय राऊतांच्या बोलण्यातून, तर मुंबई, ठाणे,
कल्याण डोंबिवली, पुणे व नाशिक महानगरपालिकांसाठी 2 बंधू एकत्र येण्याच्या तयारीत आहेत, तशा चर्चा काल झालेल्या आहेत। इकडे तुम्हाला ठाकरे ब्रँड दिसणार आहे, मात्र जिकडे जिकडे मवियाची गरज आहे तिकडे त्याच पद्धतीने युती होईल। आता काल जेव्हा मी व्हिडिओ केलेला तेव्हा अनेक कमेंट्स असे होते की दोन्ही बंधू एकत्र आले तर काही फरक पडणार नाहीये। मग आता माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, जर हा फॉर्म्युला दोन्ही ठाकरे बंधूंनी लागू केला, अंमलात आणला, तर महायुतीला मागे टाकता येईल का? हा माझा प्रश्न आहे, जी कमेंट होती त्यावरून। शिवाय दुसरी अजून एक कमेंट अशी देखील होती की राज उद्धव एकत्र आले म्हणजे खूप मोठं घडेल असे मीडियाला वाटतं, पण प्रत्यक्षात उद्धव आणि राज दोघे घाबरलेले असून एकमेकांच्या आधारावर मुंबई मनपामध्ये थोडेफार अस्तित्व टिकवण्याचा हे दोघं प्रयत्न करीत आहेत। आता यावर देखील तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तुमच्या कमेंटचे रेफरन्स आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये देतोय, त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये देखील असे कमेंट्सचे रेफरन्स असतील, त्यामुळे तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। माहिती कशी वाटली हे देखील नक्की सांगा। धन्यवाद।